पोरींचे लग्न संबंध जुळले त्याच्यानंतरची परिस्थिती काय असते मुलींना लवकर कळेल, मायांना लवकर कळेल। हळदीचा प्रसंग, ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते। ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगी, नवरी मुलगी, तिची माय आणि तिचे बाप या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते। बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, पाहतात पण समोरचं काही दिसत नाही, अशा प्रसंगाला ते तोंड देतात। आणि तशा वेळेत नवरीच्या बापाला मंडपात कोणीतरी सांगावं की दादा आपल्याला एखादी वस्तू लागते, ती वस्तू तुम्ही घरातून घेऊन या। घरात कोणती वस्तू कुठे माणसाला माहिती नसते, म्हणून तो पत्नीला शोधतोय, माझी बायको ती वस्तू मला शोधून देईल या आशेनं पत्नीला शोधतोय। हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूममध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूममध्ये पाहतो बाई दिसत नाही, बाई गेली कुठं? तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती। माणूस जवळ गेला, बाई रडते बघितलं, आणि बघितल्याच्या नंतर बाईला प्रश्न केला, का ग काय रडते, काय झालं तुला? काय नाही वदनी, ए वेडी तू रडते, मला दिसतंय, बोल म्हणले, काहून रडत्या? नाही वदनी, ए वेडी, अगं मी तुझा पती या, मला सांगणार नाही, कोणाला सांगणार आहे? तू रडते मला दिसलं ना, बोल ना काय झालं? तुला मंडपात कुणी काय बोललं का? तुझा कोणी अपमान केला का? म्हणले नाही वदनी। मग तू का रडते? बाईच्या डोळ्यात अश्रू होते। बाईनं सांगायला सुरुवात केली,